आहे। राष्ट्रवादीचं आज शिर्डीमध्ये 2 दिवसाचं अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत। सकाळी 10 वाजेपर्यंत ते अधिवेशनामध्ये दाखल होतील। भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे। खरं तर प्रकृती अस्वस्थ्यामुळे भुजबळ अधिवेशनाला अनुपस्थित राहणार होते, मात्र तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विनंतीला मान देत ते अधिवेशनामध्ये येणार आहेत। अधिवेशनामध्ये भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। त्यामुळे आज भुजबळांच्या नाराजी नाट्यानंतर प्रथमच अजित पवार आणि भुजबळ आमने सामने येणार आहेत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मुकुल, छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज होते, त्यांची वक्तव्य आपण बघितलेली होती। अखेर त्यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ते 10 वाजता या अधिवेशनामध्ये सामील सुद्धा होणार आहेत। त्यांची नाराजी दूर झालेली आहे का? अमोल, शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होत आहे। साईबाबांनी जे मार्गदर्शन केलेलं होतं, जो संदेश दिलेला होता, तो श्रद्धा आणि सबुरीचा दिलेला होता। त्यामुळे कुठेतरी सबुरी ही आता छगन भुजबळ यांच्याकडनं राखली जाते का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जशी माहिती मिळते आहे, छगन भुजबळ या अधिवेशनाला उपस्थित राहतील। 10 वाजेपर्यंत ते पोहोचण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज होते। त्यांच्या समर्थकांकडनं राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आलेली होती। नाशिकमध्ये समर्थकांचा मेळावा देखील पार पडलेला होता। या सर्व घडामोडीनंतर आज पहिल्यांदा अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांसमवेत उपस्थित राहणार आहेत। 2 दिवसापूर्वी आपण बघितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आलेले होते, तिथे देखील छगन भुजबळ पोहोचले नव्हते, त्याच्या आधीच्या बैठकीमध्ये देखील नव्हते। त्यामुळे आजच्या छगन भुजबळ यांच्या उपस्थितीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमके कसे संवाद होतात, त्यांची समोर आल्यानंतर देहबोली काय असणार आहे, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राहणार आहे। छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे का, तर अद्याप त्यांच्याकडनं त्याबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाहीये। मंत्रिपद मिळालं नाही, परंतु त्याहीपेक्षा मला ज्या पद्धतीने अपमानित करण्यात आलं, हा छगन भुजबळांचा रोषाचं प्रमुख कारण होतं। त्यामुळे आता छगन भुजबळ आजच्या अधिवेशनामध्ये काय बोलतील, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काय संदेश देतील आणि आपली नाराजी आज खदखद आज पुन्हा बोलून दाखवतील का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। निश्चित त्याकडे आपलं लक्ष असेल। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। मुकुल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।